आंदोलनाच्या प्रक्रियेत कोणीतरी अनुचित प्रकार घडवला तर ती जबाबदारी कोणाची असाही प्रश्न उपस्थित होतो। कारण तुमचे विरोधक असं म्हणतात की तिथे काहीतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे किंवा अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न मनोज जरांगेचा आहे। आम्ही हिंदू आहेत बाबा, आमच्या देवाचा अर्थ नाही, आम्ही कसं काय वागू? तुम्ही विनाकारण हिंदू देवेंद्र फडणवीस फूट पाडायले विनाकारण वाढवायला पाहिजे तर फूट पाडायला आम्ही हिंदू आम्ही रोज पाया पडतो मंदिरात जाऊन खेळायला लोक रोज। आणि तुम्ही राजकारणासाठी हिंदुत्व वापरणारे लोक, धर्म वापरणारे, पूजा माहिती आम्हाला काय आहे। आता तुम्ही निघाला आहात, संवाद कुणाशी झाला आहे का? काही संवाद चालू आहे का? रात्री विखे साहेबाचा फोन आला अजून पोराईकडे, मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना पाठवलं शिष्टमंडळ शिवनेरी तोडगा काढत चांगली गोष्ट आहे, आम्हाला काय अडचण। साम चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो आमच्या अंमलबजावणी केली तर काय जायचं मुंबईला आम्हाला? आम्ही पाय पडायला जाऊ आणि गुलाल घेऊन जाऊ मोदी यांच्याकडे, आपल्या फडणवीस साहेबाकडे। तोडगा निघाला तर परत येणार, परत अंमलबजावणी झाल्यावर मग तिकडे जाऊन काय करायचं? मुंबईत जाऊन अंमलबजावणीच घ्यायची आणि आता इथं बी केली अंतर्वाली तरी अंमलबजावणी घ्यायची। कुठं भेटणार आहे शिष्टमंडळ? मला वाटतं त्या शिवनेरीला भेटेल असं वाटतं। शिष्टमंडळात कोण कोण असेल काय माहिती आता, कोण येईल? काही निरोप आला असेल ना की असं असं? विखे साहेब ते आले बरेच जण, पण ठिकाण अजून काही ठरलं नाही। अरे बाय 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 जाम झालं बाबा ते। गर्दी आहे, या प्रचंड गर्दीमध्ये मनोज जरांगे पाटील निघालेत। सगळा रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे आणि माणसं सुद्धा रस्त्यावर आहेत। आता एवढी गर्दी मुंबईला जाणार म्हटल्यानंतर या संकट गर्दींना किंवा तिथल्या लोकांना संकटाचा सामना करावाच लागणार। हे अडचणीचंच आहे असं वाटत नाही का तुम्हाला? हे अडचणीचं आहे असं वाटत नाही? एवढी मोठी गर्दी, आता जेवढी गर्दी आहे पुढे गेल्यानंतर एवढी गर्दी पुन्हा वाढणार। घरी काय झोपायचं? घरी झोपल्यावर का लेकरं मारायचं का उपस्थित तापास? आणि जातीला कोणी जर चॅलेंज देत असलं तुम्ही कसा येतो बघतो, ते ओरिजिनल असेल खानदानी अवलाद घरात नाही झोपणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।